महिलांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या वेळेला त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवून दिले। देशात थोर महिलांची परंपरा आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच अभिनव महाराष्ट्र घडत आहे। महाराष्ट्र कधीही थांबणार नाही। तो वेगाने जाण्यासाठी लाडक्या बहिणींचा पाठिंबा राज्याला आहे। केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, त्यांनी नेहमीच महिलांना प्राधान्य दिल्याचे कौतुक उद्गार आमदार संजय केळकर यांनी काढलेत। नोकरीबरोबरच कौशल्य देखील विकसित करा। सुरुवातीला तुम्हाला टेबल खुर्ची मिळणार नाही, परंतु कुठेतरी नोकरीची सुरुवात केली पाहिजे, असंही केळकर यांनी महिलांना उद्देशून सांगितलं। कोणत्याही कामाची आपल्याला लाज वाटता कामा नये। जे काम मिळेल ते करून स्वतःचं विश्व निर्माण केलं पाहिजे। सुरुवात करा आणि कामाला लागा। स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण अनेक नोकऱ्या उपलब्ध करू शकतो असं सांगत, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी होतकरू तरुणांचा युवा प्रशिक्षण योजनेत सहभागी करून त्यांना प्राधान्य द्यावी, अशी आपण शासनाला मागणी केल्याचंही केळकर यांनी सांगितलं। मावळी मंडळ शाळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि विविध संस्थांच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 50हून अधिक कंपन्या आणि 20हून अधिक महामंडळांचे प्रतिनिधीही उपस्थित होते। पद्मश्री उदय देशपांडे यांनी मल्लखांब हा अस्सल मराठी खेळ असून विविध आसने आपण याद्वारे करू शकतो असं सांगितलं। कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम देणारा एकमेव प्रकार म्हणजे मल्लखांब आहे असं सांगत, समर्थ, सशक्त, सुदृढ भारत निर्माण करायचा असेल तर आरोग्य चांगलं कमवावं असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला। नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं, परंतु नोकरीबरोबर कौशल्य देखील अंगीकारा, जेणेकरून रोजगार मिळेल असा सल्लाही त्यांनी दिला। तर आमदार निरंजन डावखरे यांनी नोकरी शोधणारे हे नोकरी देणारे झाले पाहिजेत असं सांगितलं। युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा मेळावा हे एक उत्तम व्यासपीठ आहे। जिल्हा कौशल्य रोजगार आणि उद्योग जगतामध्ये मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त यांनी उमेदवारांनी पगार न पाहता कुठून तरी आपल्या आयुष्याची सुरुवात होते हे पाहून नोकरी स्वीकारावी असं सांगितलं। यावेळी सारिका भोईटे यांच्या उद्योग मैत्रीण अंकाचं आमदार केळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। व्यासपीठावर भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, इंटरनॅशनल लाईफ कोच पवित्रा सावंत, स्नेहा पाटील, डॉ. राजेश मडवी, महेश कदम, सीताराम राणे आणि इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते।